महाराष्ट्रात हवामानाचा मोठा उलटफेर सुरू झाला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसात राज्याच्या विविध भागात हवामानाच्या वेगवेगळ्या स्थिती अनुभवायला मिळणार आहेत. एका बाजूला उन्हाचा तडाखा वाढतोय, तर दुसऱ्या बाजूला मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील काही तास राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. नेमकं कुठे पाऊस, कुठे उष्णतेची लाट, चला जाणून घेऊयात. 22 फेब्रुवारीपासून राज्याच्या अंतर्गत भागात हवामान बदलायला सुरुवात होईल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अंशतः ढगाळ वातावरण, परंतु ढगामुळे उन्हापासून थोडा दिलासा मिळाला तरी हवेतील आर्द्रता वाढल्याने उकाडा जाणवू शकतो. 23 आणि 24 फेब्रुवारी हा कालावधी विशेषतः काही ठिकाणी हलका पाऊस तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे वातावरण अस्थिर राहण्याची शक्यता आहे. शेतीवर परिणाम. हा अवेळी पाऊस रब्बी हंगामातील पिकांसाठी धोकादायक, थोडा नुकसानदायक ठरू शकतो. या पिकांना ओलावा आणि वाऱ्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. म्हणून शेतकऱ्यांनी काढणी झालेलं पीक झाकून ठेवावं. शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. वादळी वातावरणात काम टाळावं. तर मेघगर्जना आणि विजांच्या काळात सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे. झाडाखाली उभं राहू नका. मोकळ्या मैदानात थांबू नका. मोबाईलवर बोलत उघड्या जागेत राहू नका. सुरक्षित इमारतीत किंवा घरात आश्रय घ्या. 22 फेब्रुवारीचा हवामानाचा अंदाज. कोकण कोरडं हवामान राहील. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात कोरडं तसेच विदर्भात देखील कोरडं हवामान असेल. 23 फेब्रुवारीला कोकणात कोरडं हवामान, मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस, मराठवाड्यात कोरडं हवामान राहील. तसेच विदर्भात पाऊस तसेच मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. 24 फेब्रुवारीला बहुतेक भाग कोरडे असेल. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस तसेच मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, हवामानातील हे बदल अचानक असले तरी योग्य माहिती आणि तयारी केल्यास नुकसान टाळता येऊ शकतं. तुमच्या भागात कसं वातावरण आहे? पाऊस झाला का? कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.